नागपुर शहर के बेलतरड़ी पुलिस थाना हद में चल रहे सेक्स रैकेट का क्राइम ब्रांच की सामाजिक सुरक्षा विभाग की टीम ने पर्दाफाश किया है। बेसा पिपला की एक होटल में चल रहे सेक्स रैकेट पर छापा मारकर पुलिस ने दलाल महिला और होटल मैनेजर को पकड़ा और 2 छात्राओं सहित 3 महिलाओं को मुक्त कराया गया। आरोपी दलाल कंचन निमजे उम्र 28 वर्ष गोलीबार चौक निवासी और मैनेजर दीपक शुक्ला उम्र 21 वर्ष संत ताजुद्दीन नगर बेसा निवासी है। बता दें कि आरोपी महिला कंचन लंबे वक्त से देह व्यापार में लिप्त है। पुरानी खिलाड़ी होने से उसे ग्राहक आसानी से मिल जाते थे। वह गोवा भी युवतियों को भेजती थी। पुलिस से मिली जानकारी के अनुसार कंचन के रैकेट की क्राइम ब्रांच के एसएसबी को भनक लग गई। तब पुलिस ने डमी ग्राहक के जरिए कंचन से संपर्क किया। कंचन ने ग्राहक को बेसा पिपला के प्रमिला प्रकाश होटल में बुलाया। वहां 3000 रुपए में ग्राहक से एक युवती का सौदा तय हुआ। ग्राहक से रुपए लेते ही पुलिस ने कंचन को पकड़ लिया। होटल के मैनेजर दीपक शुक्ला को भी हिरासत में लिया है। होटल से 2 युवती और एक विवाहिता मिली है। पीड़ित छात्राएं तंगी के चलते अच्छी कमाई होने के लालच में कंचन के इशारे पर देह व्यापार के धंधे को कर रही थी। होटल से मोबाइल सहित 65,000 का माल बरामद किया गया है। आरोपियों के खिलाफ बेलतरड़ी थाने में पीटा एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है। आगे की जाँच बेलतरड़ी पुलिस कर रही है। काल 9 ऑक्टोबर रोजी सामाजिक सुरक्षा पथक जे आहे क्राईम ब्रँच तिथे नेमणूक बसलेले पोलीस हवालदार लक्ष्मण चौरे यांना माहिती मिळाली होती की कांचन नावाची जी ब्रोकर आहे ती कस्टमरला मुली प्रोव्हाइड करतात आणि ते मुली प्रोव्हाइड करल्यानंतर त्यांचे काही जे ठराविक ठरलेले हॉटेल्स आहे त्या ठिकाणी पुढील सेवा देण्यासाठी विक्रीसाठी त्यांना त्या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये त्या मुलींना पाठवतात। तर या माहितीवरून आम्ही रेड करण्याचे निश्चित करून जो आमचा बोगस ग्राहक होता त्याच्या मार्फतीने कांचनला संपर्क साधला आणि कांचनला संपर्क साधल्यानंतर ती जे हॉटेल आहे प्रमिला प्रकाश नावाचं हॉटेल आहे, टोबी नगर एरिया आहे, बेसा रोडवर बेलतरड़ी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी ती रेड झाली। कारवाईमध्ये जो आमचा पंटर ग्राहक आणि त्याचा एक मित्र असे 2 जण आम्ही पाठवले होते। तर ॲक्च्युली मुली तिथे आल्या होत्या, पण ती जी लेडीज होती ब्रोकर कांचन निमजे ती स्वतःच त्या मुलींना उबेर ऑटोने घेऊन त्या ठिकाणी आली होती आणि त्या ठिकाणी मग ती रेड कारवाई झाली। तर त्या रेड कारवाईमध्ये हिने पर कस्टमर 3000 रुपये मागितले होते। म्हणजे जो आपला पंटर ग्राहक होता त्याचे 3000 रुपये, हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी 2400 रुपये आणि जो पंटर ग्राहकासोबत आपण एक मित्र पाठवला होता त्याच्याकडून सुद्धा त्या कांचनने ऑनलाईन 3300 रुपये घेतले। अशा प्रकारे ती त्या प्रकाश प्रमिला हॉटेलमध्ये रेड कारवाई झाली। त्यामध्ये आपण एकूण 2 आरोपी त्या ठिकाणी बनवले। जो हॉटेलचा मॅनेजर आणि ही जी आहे कांचन मोरेश्वर निमजे वय 28 वर्ष, ही गोळबार चौक हनुमान मंदिर पटवी गल्ली इथे राहते आणि दुसरा जो मॅनेजर होता दीपक हेमंत कुमार शुक्ला वय 21 वर्ष, राहणार संत ताजुद्दीन बाबा नगर बेसा रोड पोलीस ठाणे हुडकेश्वर असे 2 आरोपी बनवले। या कारवाईमध्ये एकूण 3 पीडित आम्ही सुटका केली। त्या पीडिता 21, 22 आणि 27 वर्ष वयाच्या होत्या। 21 आणि त्यांच्याशी विचारपूस केली असते आम्हाला जाणवले की एकदम घरची हलाखीची परिस्थिती आहे, पैशाची चणचण आहे। काही मार्गाने या कांचनसोबत एखाद्या इव्हेंटमध्ये किंवा कोणत्या दुसऱ्या प्रोग्राममध्ये यांचा संपर्क कांचनसोबत आला आणि कांचननी यांना या देहविक्री व्यवसायाच्या चुकीच्या मार्गाने यांना वळवलं, हेच निष्पन्न झालं त्या कारवाईमध्ये। त्या कारवाईमध्ये एकूण जो मुद्देमाल आहे वेगवेगळ्या कंपनीचे 3 फोन, तिथला DVR रजिस्टर आणि जे काही आणखी सामान त्या ठिकाणाहून आम्ही जे जप्त केलं असा तो 69,500 रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेला आहे। कारवाईमध्ये मी स्वतः होतो, पोलीस हवालदार लक्ष्मण चौरे, पोलीस हवालदार प्रकाश मातुरकर, पोलीस हवालदार किशोर ठाकरे, पोलीस हवालदार नितीन वासने, पोलीस हवालदार आरती चव्हाण, चालक महिला पोलीस शिपाई पूनम शेंडे असे सर्व कारवाई पथकामध्ये नेमणूक असलेले अधिकारी कर्मचारी होते।